सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. संकेत विरुद्ध आणि पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार. पहिल्या चेंडूवर षटकार मात्र येतोय. पहिल्याच चेंडूवर मात्र प्रहार केला. आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर षटकार मात्र ठोकलाय. दुसऱ्या चेंडूवर काय होतंय, काय घडेल, काय बिघडेल पाहूया. एक धाव मिळेल. दोन चेंडूने 7 धावा मात्र झाल्यात. प्रत्येक षटक आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा असणार आहे. प्रथम 2 चेंडूमध्ये 7 धावा मात्र झाल्यात. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि आता मात्र चेंडू बराच वेळ हवेत क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली. झेल मात्र ड्रॉप झालाय. बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसरी धाव मिळेल का? परंतु थांबवलंय. 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा पाहूया. फलंदाज तयार. कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. संघाची धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू निबाके. पुन्हा एकदा पाहूया. चेंडू हवेत क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मधने 13 धाव मात्र झाल्यात. एक षटकाच्या समाप्तीनंतर 13. धाव मात्र धाव फलकावर लागल्यात. पाहूया. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू ऋषी. पाहूया. ऋषी तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू काढलाय नाहीये. 1 धाव मिळते डीच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पुसते ती म्हणजे 14 धावा. 1 चेंडू आणि 14 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडू मध्ये किती धावा बनवता येतं पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पाहूया. आणि आता मात्र 1 धाव मिळेल. एका धावच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी. 3 चेंडूवर किती धावा येत आहेत नक्कीच आपण पाहणार आहोत. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी.
धावसंख्या ती म्हणजे 15. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. संघाची धावसंख्या ती म्हणजे 16 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या ती म्हणजे 16. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पाहूया. दोन धावा मात्र घेतल्या. तर संघाची धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या ती म्हणजे 18. आणि आता मात्र उडवलाय चेंडू. बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल पकडलाय. प्रथम फलंदाजी करताना 18 धावा मात्र बनवल्या. 19 धावांचं आव्हान ठेवलं. 19 धावा किती चेंडू मध्ये पूर्ण करतात नक्कीच आपण पाहणार आहोत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघ. दिघी आणि माणगाव. दिघी आणि माणगाव दोन्ही संघाच्या संघाने चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. माणगाव संघाचे संघाने आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. तर चला दिघी संघ. चला दोन्ही संघाने आले. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 19 धावांचं आव्हान. 10 चेंडूने 19 धावा बनवाव्या लागतील. सुमित आणि निर्भय सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया 19 धावा किती चेंडू मध्ये पूर्ण करतात किंवा पूर्ण करतायत की नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोड्याच वेळात आपल्या समोर असणार आहेत. प्रथमेश तयार. पहिलाच चेंडू पंच दंडित करतायत गोलंदाजाला. एक धाव मिळेल. अतिरिक्त स्वरूपात संघाचे धावसंख्येत खाते खोलताय. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार. 19 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूचा सामना करतायत. पाहूया
आणि उडवलाय समोरच्या दिशेने खेळलाय कार्पेटच्या सहाय्याने किती धावा मिळतील पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण बस फक्त 2 धावा पूर्ण केल्या आता एक चेंडू आणि 3 धावा झाल्या आता एक चेंडू 3 धावा पुन्हा एकदा पाहूया आणि आता मात्र उडवलाय चेंडू बराच काळ हवेत किती धावा मिळतील की गडी बाद होईल आणि गडी मात्र बाद झालाय मोठा झटका लागतोय मोठा झटका लागतोय सुमितच्या रूपात सुमित मात्र बाद झालाय सुमितची जागा सांभाळण्यासाठी कोण होतोय मिलिंद मिलिंद पाहूया मिलिंद मिलिंद पाहूया सामना करतोय आणि आता मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सतीश पाटील दंडित करतायत गोलंदाजाला एक अतिरिक्त धाव मिळेल या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा तीन चेंडू 4 धावा शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा पंच वळताय तर पंच दंडित करतात गोलंदाजाला पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते या अतिरिक्त धावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावा अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू येणे बाकी 3 चेंडूचा खेळ संपला अजून 2 चेंडूचा खेळ बाकी पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतात दोन्ही फलंदाज एक महत्वाचा खेळाडू बाद झाल्याच्या नंतर संपूर्ण जबाबदारी या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर येऊन थांबली पाहूया सॉरी 2 बॉल झालेत एक मिनिट 3 बॉल झालेत पहिल्याला सिंगल आहे नंतर 2 धाव वाईड आहे का वाईड आहे तो ठीक आहे 2 चेंडू 5 धावा 2 चेंडू आणि 5 धावा पुन्हा एकदा पाहूया आणि आता मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते सुंदर कमबॅक करतायत 3 चेंडू आणि 5 धावा 3 चेंडू आणि 5 धावा झाले तर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतायत किती धावा घेतायत पाहूया 19चा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज सुंदररित्या गोलंदाजी आपण पाहतोय सुंदर कमबॅक करताना स्वैर चेंडू फेकलेच जरूर पण सुंदर कमबॅक सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय 777 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि आता मात्र उडवलाय हेलिकॉप्टर उडवलाय फलंदाज मात्र बाद झाला एक मोठा झटका लागतोय शेवटचा चेंडू बाकी आणि हा मात्र चेंडू निर्धाव जातोय एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्येती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता
चला स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय भावेश. भावेश आणि आता मात्र झेल होईल का? आणि सुंदर झेल पकडलाय. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे बाबू. सचिन उर्फ बाबू. सचिन पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सचिन. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 मोठे फरक, सॉरी 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावा. डावखुरा फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि उडवलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि झेलबाद होतोय. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? अमोल आलाय पाहूया. डावखुरा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मैदानात आलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पाहूया मेडनवर पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू बाकी. आणि पुन्हा एकदा मेडनवर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला.